संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये चाण्डविकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरे श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य। ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचं स्तवन करतायत। कीर्तन भक्तीच्या अंतर्गत आपण हे सगळं पाहतो आहोत। खरं म्हणजे भक्ती हे प्रकरण सुरू झाल्याला खूप वर्ष लोटलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण भगवंतांनी सांगितलेली जी भक्ती आहे, भक्तीची कल्पना आहे, ती कल्पना प्रथम यथासांग पाहिली। त्याच्यामध्ये कर्मविचार, परमात्माच प्राप्तव्य आहे असा निश्चय ठेवून केलेला व्यवहार ध्यानाधिक, तसंच ज्ञानाचा विचार, अशा गोष्टी परिपूर्ण रीतीने ज्या जीवनामध्ये आहेत त्या जीवनाला भगवंत भक्ती असं म्हणाले, असं आपण पाहिलं। भक्ती ही जीवनाची सर्वोच्च स्थिती आहे। भक्ती हे जीवनाचं गुह्यतम असं शास्त्र आहे। पण त्या शास्त्राच्या पोटामध्ये सगळ्या गोष्टी आल्या। भक्तीच्या पोटामध्ये ज्ञान आलं, भक्तीच्या पोटामध्ये कर्म आली, भक्तीच्या पोटामध्येच ध्यानही आलं आणि भक्तीच्या पोटामध्येच श्रद्धा प्रेमादी असे भाव देखील आले। आणि भगवंतांनी वर्णन केलेली भक्ती अशा प्रकारची भक्ती आहे। परमात्म्याची प्राप्ती करून जर घ्यायची झाली तर प्राप्ती करण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारा जो जीव आहे त्या जीवाच्या आणि परमात्म्याच्या मध्ये अडथळा म्हणून जर काही होत असेल तर दृश्य विश्व हे अडथळा म्हणून उभं राहतं। त्रिभिः गुणमयैः भावैः सर्वम, तीन गुणांच्या भावांनी हे सर्व जग भरून राहिलेलं आहे आणि हे भाव अडथळा म्हणून उभे राहतात। एका बाजूला अव्यक्त निर्गुण निराकार असा परमात्मा आहे, दुसऱ्या बाजूला त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा धरणारा साधक आहे। आणि त्या साधकाच्या प्रत्येक व्यवहारामध्ये आडवं जर काही येत असेल तर त्रिगुणात्मक विश्व आडवं येतं।
भगवंतांनी ही माया अत्यंत दुरत्ययी आहे असं सांगितलं. या 3 गुणांनी मोहित झालेला असा परमात्मा असणाऱ्या मला जाणू शकत नाहीत असं भगवंत म्हणतात. पण एक जे कोणी बळाचे निवडलेले आहेत ते मात्र जाणू शकतात. भगवंतांची जी माया आहे ती माया म्हणजे परमात्मा स्वरूपावरच दिसणारा दृश्य विश्वाचा पसारा अथवा केर कचरा. मात्र हे दृश्य विश्व बाजूला करण्यासाठी म्हणून साधकाकडे कोणतंही खास साधन नाही ही अडचण आहे. कारण साधकापाशी अथवा जो प्रयत्न करणार आहे त्याच्यापाशी स्वाभाविक मर्यादा अशा आहेत की ज्या साधनांनी प्रयत्न करायचा ती साधनं देखील त्रिगुणांमध्येच मोडतात. साधकापाशी देह मन बुद्धी याच्यापेक्षा आणखीन तिसरं कोणतंही साधन नाही साधना करण्यासाठी म्हणून. आणि तिन्ही साधनं त्रिगुणांमध्येच मोडतात. ज्या त्रिगुणाच्या भावानी परमात्मा झाकला गेलेला आहे त्याच त्रिगुणांच्या भावानी देह मन बुद्धी प्रेरित झालेली आहे. म्हणून ही माया ओलांडून जाणं हे दुरत्ययी आहे, अत्यंत कठीण आहे असं भगवंत देखील मान्य करतात. फक्त माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते याच्यातून जर सुटायचं असेल तर भगवंतालाच शरण जाणं हाच एक उपाय आहे. त्याच्यापेक्षा अन्य कोणताही उपाय नाही. म्हणजे जी साधन आहेत त्या साधनांनी देखील भगवंतांना शरणागत व्हायचं आणि मग हे दृश्य बाजूला सारण्याचा प्रयत्न करायचा. तेथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जळ असे भगवंतांनी उद्गार काढले. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली. आणि मग एक मोठा विधीच त्याच्यासाठी सांगितला. उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. अशा प्रकारची भक्ती प्रथमतः भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि या भक्तीमध्ये नारदांनी सांगितल्याप्रमाणे श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम असा कोणताही क्रम दिलेला नाहीये. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी या उपनिषदांना धरून अशा आहेत. आणि नारदांनी भक्तीचं जे व्याख्यान केलं ते व्याख्यान श्रवणम कीर्तनम आदी हे औपनिषदिक नाही तर नारदांची एक प्रेरणा आहे, प्रतिभा आहे, स्फुरण आहे. ते उपनिषदांच्या बाहेर नाहीये पण उपनिषदांनी थेट सांगितलेलं नाहीये. आणि गंमत म्हणजे भगवंतांनी जो अर्जुनाला उपदेश केला त्या उपदेशाला अनुसरून व्यासांनी जी भगवद्गीता रचली त्याच्यामध्ये देखील उपनिषदांप्रमाणेच थेट ज्ञान विचार आणि ज्ञान विचाराला पोषक अनुषंगिक अशा ज्या सर्व साधना सांगितल्या त्याच्यामध्ये नारदांसारखं थेट निरूपण श्रवणम कीर्तनम आदी केलं नाही.
तर भगवंतांनी या पद्धतीने सांगितलं की ही दैवीच आहे माया. ही जर दैवी असेल आणि निर्गुण निराकार अशा परमात्म्यापासून हा जो जगताचा बोध होतो, खरं म्हणजे व्हायला नको, हा जो बोध साधकाला होतो, जगत या नावाने एक वेगळीच गोष्ट दिसते, त्याचं जर काही कारण असेल तर इंद्रियांचं अज्ञान हे कारण आहे. इंद्रियांना वश असणारी अंतःकरण वृत्ती आणि इंद्रियांनी दिसणारं जे दृश्य विश्व आहे ते दृश्य विश्व हा मूळ पदार्थापासून वेगळाच भासणारा असा जगत नावाचा पदार्थ, त्याचा बोध इंद्रियांनी प्राणी मात्रांना होतो. आणि या इंद्रियांना दूर सारणं कठीण आहे, मनाला दूर सारणं कठीण आहे आणि बुद्धीलाही दूर सारणं कठीण आहे. म्हणून जर कोणाला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल, जे स्वतःच्या बुद्धीच्या बळावर जाऊ इच्छितात, तर ते या माया नदीत कुठं वाहून गेले त्यांची सेची नाही, पत्ताच नाही. कारण कसा तर्क विकसित करतील आणि कुठं जातील सांगता येत नाही. कारण तर्क देखील जिथून निर्माण होतो तिथं जर अज्ञान भरून राहिलेलं असेल तर तर्क तरी उत्तम रीतीने नेमका परमात्म्याकडे घेऊन कसा जाणार ही अडचण आहे. जर बुद्धी विषय पंगस्त झालेली असेल तर माझ्या बुद्धीला पटत नाही अथवा पटतं, या दोन्ही गोष्टींना सारखाच अर्थ राहतो. कारण बुद्धी चोख निर्णय देऊच कशी शकते? जर देऊच शकत नसेल तर माझ्या तर्काला अर्थ राहत नाही, माझ्या मनाला अर्थ राहत नाही, माझ्या इंद्रियांना अर्थ राहत नाही. म्हणून माझ्या इंद्रियांसकट मनानी बुद्धीनी शरण जाणं हा एक उपाय भगवंत सांगतात. आणि त्या उपायामध्ये कर्मविचार, ध्यान, सांख्य विचार आणि श्रद्धा, भक्ती, प्रेम या सर्व गोष्टींचा समावेश करतात. आणि भगवद्गीतेची भक्ती ही खरी अशा प्रकारची भक्ती आहे. कलियुगात कर्म मार्ग अवघड आहे म्हणून भक्ती करा, कलियुगात ध्यान अवघड आहे म्हणून भक्ती करा, कलियुगामध्ये ज्ञानाचा विचार पचणं अवघड आहे म्हणून भक्ती करा, असं म्हणणं म्हणजे भक्ती न समजण्याचं लक्षण आहे. भक्ती करा म्हणजे काय करा? भक्ती करा म्हणजेच कर्म करा, भक्ती करा म्हणजेच ध्यानाच्या मार्गाने जा, भक्ती करा म्हणजे स्वधर्म कर्म जी आहेत तर ती कर्म उत्तम रीतीने करा आणि उर्वरित जे जीवन राहील त्याच्यामध्ये श्रद्धा, प्रेमादी आणि समर्पण भाव असा धारण करा. एवढा मोठा व्यापक अर्थ भक्ती याच्या गोष्टीमध्ये आहे. आपण ते सर्व पाहिलं. आणि माझ्या दृष्टीने भक्तीचं व्याख्यान भगवद्गीतेमध्ये असलेलं तिथं खरं म्हणजे संपलं, संपूर्ण झालं. पण तरी देखील नारदांनी निर्माण केलेलं जे भक्तिशास्त्र आहे ते भक्तिशास्त्र बाजूला सारता येत नाही. आणि त्याचा एक मोठा प्रभाव जनमानसावर आहे. समर्थांनी देखील श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम अशी नवविधा भक्ती दासबोधामध्ये वर्णन करून सांगितलेली आहे. जो ग्रंथ स्वामीजी प्रमाण आहे आपल्याला असं सांगत असत. आणि श्रवणापासून ते आत्मनिवेदनापर्यंत विकसित होत गेलेल्या सर्व विचारांमध्ये देखील कर्म आहे, ध्यान आहे,
ज्ञान विचार आहे, पण तो ज्या पद्धतीने सांगितलेला आहे त्या पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये हा नवविधा भक्तीचा विषय कसा कसा आलेला आहे हे आपण मूलतः पाहतो आहोत. हे मूळ निरूपण झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये श्रवण हा विषय ज्ञानेश्वरीमध्ये कशा पद्धतीने आला तो आपण पाहून संपवला. ज्याला क्रॉस सेक्शन असं म्हणू तसं आपण पाहतो आहोत. आणि ते झाल्यानंतर कीर्तन हा विषय ज्ञानेश्वरीमध्ये कशा पद्धतीने आला, जरी थेट आला नाही, भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे निरूपण झालेला आहे, तरी देखील कीर्तन हा विषय आलेला आहे. तो कसा आला हे आपण पाहतो आहोत आणि जवळपास आपण पाहून पूर्ण केलं. या कीर्तनामध्ये देखील रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्र वर्णन, अशा पद्धतीने भगवंतांचं अथवा सद्गुरूंचं जे स्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, मुख्यतः भगवंतांचं, तर ते आपण पाहिलं. आणि आता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे सद्गुरु स्तवन आहे ते सद्गुरु स्तवन आपण पाहतो आहोत. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी गुरुस्तवन केली. ती गुरुस्तवन कीर्तन भक्ती या सदराखाली आपण पाहतो आहोत. ते एक प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं केलेलं स्तवन कीर्तन असंच आहे, प्रशंसा आहे. तेही जवळपास आपलं सर्व पूर्ण झालं. हा 18वा अध्याय चाललेला आहे. 18व्या अध्यायातलं गुरुस्तवन आपण पाहतो आहोत. याच्यात 15व्या अध्यायातलं जे गुरुस्तवन आहे ते आपण पाहिलेलं नाही. ते मी असं म्हटलं की ते आपण पाहू, पण पादसेवन भक्तीच्या ठिकाणी पाहू, म्हणून आपण ते इथं पाहिलं नाही. ते इथेही पाहायला योग्य असंच खरं म्हणजे आहे. जय जय देव निर्मळ, अशा करता मी हे सगळं तुम्हाला सांगितलं की आपण हा नक्की काय उपक्रम चाललेला आहे ते एकदा पुन्हा तुम्हाला कुठेतरी रिमाइंड व्हावं. रिकॅप असते की नाही, तर तसं हे रिकॅप झालं असं समजा की आपण आतापर्यंत काय काय ऐकलेलं आहे. एवढं ऐकलं आणि तुमचं ऐकणं बंद पडलं प्रसंगवशात कोणत्याही कारणाने, तरी देखील तुम्ही सगळं ऐकलं. जे काही ऐकायचं त्याचा गाभा तुम्ही ऐकला असं तुम्ही खुशाल समजा. पण ऐकणं बंद पडण्याचं कारण काही नाही. तुम्हीही आहात आणि मीही आहे, आणि आपण पुन्हा पुन्हा हे सांगत ऐकत राहणार आहोत. अशा करता की श्रवण हे परमार्थाचं अंतरंग साधन आहे. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण, असं समर्थ म्हणतात. तसं हे आपलं पुन्हा पुन्हा आपण सांगत राहायचं, पुन्हा पुन्हा ऐकत राहायचं. तीच गोष्ट तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फार फार तर सांगितली जाते आहे. तुम्ही वेगळं काहीही ऐकत नाही, तरी देखील ऐकण्यामध्ये तुम्हाला रस आहे आणि सांगण्यामध्ये मला रस आहे. याचं कारण ही गोष्ट ऐकून संपवायची असं नाहीये, ऐकली म्हणजे झालं असं नाहीये. याचा अनुभव घ्यायचा आहे आणि अनुभव घेईपर्यंत पुन्हा पुन्हा आपल्या कल्पना, म्हणजे शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षाही वेगळ्या असं निर्माण होण्याची शक्यता असते जर ऐकलं नाही तर. त्यामुळे त्या कल्पना वारंवार साफ व्हायला लागतात. म्हणून ऐकायचं. जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ,
जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ, तुम्ही काय काय ऐकलेलं आहे. विदळिता अमंगळ कुळ, निगमागम द्रुम फळ फलप्रद, पण या सगळ्या ओव्या वाचत नाही. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय, निज जन जीत भजनीय मायागम्य, ही ओवी आपली चाललेली आहे. त्याच्यात ही जय जय देव अद्वितीय याच्यावरचं निरूपण आपलं झालेलं आहे. आणि परिणतो परमैक प्रिय हा जो शब्द आहे, या शब्दापाशी आपण थांबलेले आहोत. मागच्या रविवारी, म्हणजे मागच्या रविवारच्या आधीचा रविवार, कारण मागच्या रविवारी आपण पुन्हा 3 तास ध्यानाला बसलो. आपण याच्यावरचं निरूपण थोडंसं पाहिलेलं होतं. परिणत झालेला जो साधक आहे, परिणितीला प्राप्त झालेला असा जो साधक आहे, तो साधक सद्गुरूंना परमप्रिय असतो. परिणितीला पोचलेल्या साधकावर अत्यंतिक परम प्रेम करणाऱ्या अशा सद्गुरु देवा तुमचा जय जयकार असो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरूंचं प्रेम सर्वांवर सारखं असतं. फक्त त्या प्रेमाचा आधार घेऊन जो परिणत झाला, अशा शिष्याची सद्गुरू वाट पाहत असतात. अशी गोष्ट घडण्याची त्यांची अपेक्षा असते. सर्वांवर सारखंच प्रेम करत असतानाच सद्गुरूंच्या प्रेमाचा आधार घेऊन ज्या कारणाकरता सद्गुरू आपलं जीवन वेचत आहेत, स्वामीजी म्हणत असत, शेवटी शेवटी की मी माझा देह पोतेऱ्यासारखा झिजवला, असं म्हणत असत. ज्या कारणाकरता त्यांनी हा देह झिजवला, त्याची परिणिती जर त्यांना पाहायला मिळाली एखाद्या ठिकाणी, तर त्यांचं विशेष प्रेम, म्हणजे जे सारखं प्रेम आहे सर्वांचं, त्याच्यात कोणतंही उण न येता अशा ठिकाणी, अशा साधकाच्या ठिकाणी विशेष प्रेम त्यांना वाटणं अत्यंत स्वाभाविक अशी गोष्ट असते. ही परिणिती साधक कशी गाठतो, शास्त्रीय शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. परिणतो परमैक प्रिय. म्हणून आपण पाहतो आहोत की परिणत होण्यासाठी म्हणून, साधकाची साधना पूर्ण होण्यासाठी म्हणून शास्त्रामध्ये त्या साधकाचं वर्णन कशा रीतीने केलेलं आहे याची शास्त्रीय माहिती आपण घेतो आहोत. तो साधन चतुष्टय संपन्न असा असायला पाहिजे. उगीच कोणी परिणत होणार नाही. साधन चतुष्टय ही परमार्थाची बहिरंग साधना म्हणून ओळखली जाणारी साधना आहे. आणि साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर परमार्थाची जी अंतरंग साधना आहे त्याचाही तो अधिकारी असला पाहिजे, तर त्याचं जीवन परिणत होईल. ही जी साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारच्या बहिरंग साधना सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, शमदम आदी षटक आणि मुमुक्षत्व या 4 प्रधान गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण विवेक आणि वैराग्य आणि शम दम याच्यावर मागच्या वेळेला विचार केलेला होता. संतांच्या
संगतीमुळं या जगामध्ये आत्मा आणि अनात्मा असे दोन वर्ग आहेत याची साधकाला जाणीव होते. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती ते सविचार राजहंस. अनात्मा नाशिवंत असा भाव बाजूला सारून आत्मा म्हणजे अविनाशी अशा भावाचा स्वीकार सत्संगतीने कसा करायचा याची युक्ती साधकाला समजते आणि या संबंधीची प्रेरणा साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. आत्मा हा अविनाशी क्रियारहित असा आहे आणि अनात्म भाव हा विनाशी आणि चंचल असा आहे. आत्मभावाचा स्वीकार होण्यामध्येच जीवनाचं इति कर्तव्य आहे अशा प्रकारचा निश्चय विवेकामध्ये अंतर्भूत असतो. हा जो विवेक आहे हा विवेक उर्वरित जी साधन आहेत वैराग्य आदी आणि त्याच्या पुढेही असणारी परमार्थाची जी अंतरंग साधन आहेत त्याचा मूलाधार समजला जातो. हा विवेकच जर नसेल तर तुमच्या साधनांना आरंभही होत नाही अथवा या विवेकाखेरीज विवेकाच्या निर्मितीखेरीज केलं जाणारं जे जे सर्व आहे ते ते व्यर्थ राहतं. असा विवेक आतून निर्माण व्हायला लागतो आणि संतांच्या संगतीने निर्माण होतो. असं असल्यामुळं सद्गुरु सहसा एखाद्या शिष्यानी काही एक श्रवण केल्याखेरीज आणि श्रवणाने त्याच्या ठिकाणी विवेक निर्माण झाल्यानंतर साधनेची इच्छा जेव्हा त्याच्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हा त्याला उपदेश करत असतात. त्याचा प्राथमिक आधार सत्संगती आणि श्रवण असा असतो. असा हा विवेक जर निर्माण झाला तर त्या विवेकापोटी म्हणजे आत्मा प्राप्तव्य आहे आणि अनात्मा हा टाकून द्यायचा आहे, बाजूला सारायचा आहे, या तीव्र भावनेपोटी इहलोकींची जी सर्व भोग आहे संपदा आहे ती आणि परलोकी शास्त्रामध्ये कथन केलेले जे सगळे भोग आहेत तर त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये अत्यंतिक अनिच्छा निर्माण होते. वैराग्याचं हे स्वरूप आहे. अनिच्छा हे वैराग्याचं स्वरूप आहे. वैराग्य म्हणजे इंद्रियांवर बळजबरी असा अर्थ नसून विवेकामुळं विषयांच्या ठिकाणी अनिच्छा, इह अमूत्र, फल भोग विराग असे शब्द आहेत. म्हणजे या दृश्य विश्वामध्ये जे भोग आहेत तर त्या भोगांच्या ठिकाणी अनिच्छा निर्माण होणं अशा करता की याच्यापेक्षाही अधिक सुख आहे ते सुख प्राप्त करावं या जिज्ञासेनी आणि ते सुख प्राप्त होण्याच्या आड हे भोग येतात अशा भावनेनी त्या भोगांच्या ठिकाणी निर्माण होणारी अनिच्छा हे वैराग्याचं स्वरूप आहे. आणि अमूत्र म्हणजे परलोकामध्ये प्राप्त होणारे जे भोग आहेत ते भोग याच्या संबंधी देखील अनिच्छा. म्हणजे स्वर्ग तर स्वर्ग नकोच अशी भावना. काय करायचं त्या स्वर्गात जाऊन असं साधकाला वाटू लागणं. स्वर्ग नको याचाही अर्थ असा की फळ नको.
अशा प्रकारचं फळ नको. कर्म करत असताना अशा प्रकारच्या फळाकरता कर्म करण्याची इच्छाच नाही. म्हणजे परोपकार करीन, पण त्या परोपकारामुळं स्वर्गात जाण्याची इच्छा धरणार नाही. दान धर्म करेन, पण त्या दान धर्मामुळं स्वर्गातल्या सीटचं रिझर्वेशन नको, त्याकरता नाही. तर चित्तशुद्धी करता दान धर्म, चित्तशुद्धी करता परोपकार, चित्तशुद्धी करता यज्ञ आदी गोष्टी. म्हणजे वेदांनी जरी फळ सांगितलेलं असलं की या यज्ञाचं फळ विष्णू लोक आहे, या यज्ञाचं फळ शिवलोक आहे, या यज्ञाचं फळ स्वर्ग आहे, आणि जर यज्ञाचं आचरण होत असेल तरी देखील तशी इच्छा नाही. कैलास लोकाकरता, विष्णू लोकाकरता जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते स्वर्ग लोकाकरता कोणतंच व्रत नाही, कोणतंच तप नाही, कोणताच यज्ञ नाही, कोणतंच आचरण नाही. याचं कारण म्हणजे आत्म्याच्या प्राप्तीची तीव्र इच्छा झाल्यामुळं अशा प्रकारची कोणतीच फळं नको, त्यांच्या संबंधी अनिच्छा हा प्राथमिक असा भाव आहे. आणि तो सर्वात मूलगामी असा देखील भाव आहे, ज्याला कोर असं म्हणतात असा भाव आहे. आणि याच्याच बरोबर शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा हे समाधी षटक म्हणून सांगितलेलं आहे. परमार्थाला प्रतिबंध करणाऱ्या अशा, म्हणजे ज्या गोष्टीमुळं परमार्थाला बाधा येईल, परमार्थाला अडथळा येईल, अशा गोष्टींचा अंतःकरणामध्येच शमन करणं, सुखेनैव शमन करणं, शांत करणं, त्या गोष्टी मनामध्येच, बुद्धीमध्येच अंतःकरणामध्येच, चित्तामध्येच या गोष्टी निर्माण होतात. जशा निर्माण होतात तशाच त्या आत उत्तम रीतीने, म्हणजे इंद्रियांपर्यंत न उमटता त्याचे भाव त्या शांत करण्याचा प्रयत्न करणं, हे शमाच्या साधनेमध्ये येतं. याला विवेक प्रधानता ही गोष्ट मूलगामी अशी आहे. त्यामुळंच शम हे साधन तशा प्रकारे काम करू लागतं. याचं स्वरूप कसं असतं? एखादा पेशंट आहे, डायबिटीस झालेला आहे, त्या पेशंटला डॉक्टरांनी सांगितलं की पथ्य, साखर वगैरे या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आता तुम्ही अजिबातच सेवन करायचं नाही, त्यागपूर्वकच या बाबतीत राहायचं. आणि तो जर विवेकी असेल तर, म्हणजे विवेक हा तिथेही प्रधान आहे जसा परमार्थामध्ये प्रधान आहे तसा. कारण मी अशी मंडळी पाहिलेली आहेत. आमच्या ऑफिसमध्येच एक गृहस्थ होते, ऑफिसर होते. ते डबा घेऊन यायचे आणि ते शिपायांना म्हणायचे की हा डबा तुम्ही संपवा, आणि इतरांच्या डब्यातलं ते खायचे. म्हणायचे बायको बेअक्कल आहे, काही इतका बाऊ करते की काही म्हणजे गोडच पदार्थ मिळतच नाही मला, असं म्हणून इतरांच्या डब्यातल्या गोष्टी खायच्या आणि आपला डबा देऊन टाकायचे. निदान इथं तरी तिचा आता कटकट नको असं म्हणून तो डबा देऊन टाकायचे. आणि चांगले म्हणजे इतरांपेक्षा जास्त असं खायचे, गोड पदार्थ खायचे, सगळ्या गोष्टी खायचे. विवेक जर प्रधान नसेल तर जसं, पण ज्याच्या ठिकाणी विवेक प्रधान आहे तर तो त्या गोष्टीमध्ये विष पाहिल. तो असं म्हणेल की हे माझ्या जीवनाला हानिकारक आहे, हे खाणं मी शक्यच नाही. तसंच चित्तामध्ये विषयांच्या संबंधी असो,
सांसारिक अनेक गोष्टींच्या संबंधी असो, जे जे भाव निर्माण होतील तर ते भाव विवेकाने चित्ताच्याच ठिकाणी शमवणं, मनाच्या ठिकाणी शमवणं, बुद्धीचा निश्चयच बुद्धीला समजावून सांगणं की आपण काय ठरवलेलं आहे तशाच प्रकारे आपण वर्तन करायला हवं, असं म्हणून ते बाहेर इंद्रियांपर्यंत येतच नाहीत भाव, तर आतच चित्तामध्येच, मनामध्येच, बुद्धीमध्येच, अंतःकरणामध्येच त्या भावाचं शमन करणं हे शम या साधनेमध्ये येतं. तर दम या साधनेमध्ये परमार्थाला प्रतिबंध करणारे जे बाह्य विषय आहेत ते बाह्य विषय इंद्रियांनी अशा बेतानी सेवन करणं किंवा कधी कधी सेवनच न करणं की विवेकाचा भाव जो आहे, वैराग्याचा भाव आहे, त्याला कदापि धक्का न लागो अशा पद्धतीने सेवन करणं. दमन याचा अर्थ पूर्ण तडातोडी असाही नसेल. विनोबा असं म्हणतात की मौन ही एक वस्तू झाली आणि मितभाषित्व ही एक वस्तू झाली, आणि दमन हे पूर्णपणाने न बोलणं असं जे दमन आहे तर ते महिन्यातून एकदा, 8 दिवसातून एकदा किंवा वर्षातून एकदा असं होऊ शकतं. संपूर्ण म्हणजे कोणाशीच काहीच बोलायचंच नाही, आपण कोणी कदाचित हे असं करतच नसू. पण हे जे साधन आहे हे क्वचित अवलंबायचं साधन आहे. आणि मितभाषित्व हे प्रत्येही रोज अवलंबायचं साधन आहे. तिथं दमनाची अधिक आवश्यकता आहे. पोट साफ होण्यासाठी म्हणून एरंडेल महिन्यातून एकदा, ऋतू बदलल्यानंतर 3 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, पण नेहमीचाच आहार असा असणं की त्या आहाराने पोट साफ राहील. म्हणून दमन ही गोष्ट फार अतिरेकाने अतिटोक घेऊन त्याचं असं पाहण्याचं कारण नाही. प्रत्येक बाबतीमध्ये संयम, निग्रह आणि संयम याच्यामधला जो निग्रह शब्द आहे तो निग्रह पूर्णपणाने तोडून टाकण्याचा असा भाग राहतो. तर संयम ही अधिक गोष्ट अवघड अशी गोष्ट आहे, आणि संयम पूर्वक जीवन राहणं हे दमनामध्ये येतं. निग्रह देखील दमनामध्ये येईल, पण तो निग्रह रोज अवलंबायचं साधन नसेल. अशा रीतीने शम, दम, श्रद्धा, सद्गुरूंवर आणि श्रुती वचनांवर संपूर्ण विश्वास हे श्रद्धेचं स्वरूप आहे. सद्गुरूंवर का विश्वास, श्रुतीवर विश्वास हे आपण समजू शकतो, पण सद्गुरू हे शब्देच परेच निष्णात अशी सद्गुरूंची व्याख्या केलेली आहे. शास्त्रीय व्याख्या जर सद्गुरूंची काही असेल तर ते शब्दामध्ये आणि शब्दाचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये दोन्हीमध्ये निष्णात आहेत. आणि श्रुती ही अनुभव सांगते. अनुभव सांगणारे शब्द हे श्रुतीचं वैशिष्ट्य आहे. पण तसा अनुभव घेतलेली मूर्ती सद्गुरूंच्या रूपाने आपल्याला दिसते. आणि म्हणून उपनिषदांच्या शब्दांच्या बरोबर सद्गुरूंचे जे शब्द आहेत ते शब्द हे साधकाला पचतील अशा रीतीने बाहेर पडतात. उपनिषद सहसा बाहेर पडतात. जशी आई आपल्या लहान मुलाला छोटे छोटे घास करून भरवते, त्याला जसं मानवेल, त्याचं तोंड, त्याचे दात, त्याचं चावणं गिळणं मध्येच हे सगळं लक्षात घेऊन अगदी मऊ करून जसे घास भरवते, तसे सद्गुरू
शिष्याच्या बाबत करत असतात. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा. श्रुतींवर जी श्रद्धा आहे ती श्रद्धा मूळ ज्ञानावर असलेली श्रद्धा आहे. म्हणून या श्रद्धेच्या ठिकाणी देखील सद्गुरूंकडून श्रवण केल्यामुळं जी जिज्ञासा निर्माण झालेली आहे त्या जिज्ञासेमुळं पुढे ही श्रद्धा शास्त्रांवर आणि सद्गुरूंवर अशी अधिक पक्की बसणं असं या श्रद्धेचं स्वरूप आहे. एरवी श्रद्धा त्रिविध भागात विभागलेली असते. जसं एखादा दरोडेखोर देखील आपला दरोडा यशस्वी व्हावा म्हणून आपली जी इष्ट देवता आहे त्या इष्ट देवतेवर आपली करंगळी कापून रक्ताची धार धरतो आणि बाहेर पडतो. पण ही श्रद्धा इथं कामाला येणारी नाही. अथवा एखादा व्यापारी, तुम्ही जर त्याच्या दुकानामध्ये गेलात सकाळच्या वेळेला तर तुम्हाला देखील बाजूला सारून तुमच्याकडे देखील दुर्लक्ष करून त्याचे ते जे देव वगैरे असतात तर ते सगळं उत्तम तो करत असतो. तो दिवा लावतो, उदबत्ती लावतो, तुमच्याकडे पाहत देखील नाही. आणि तुम्हाला कितीही घाई असली तरी देखील तो सांगतो की पहिली ही गोष्ट, मग तुमचं त्याच्या पुढं काही चालत नाही. पण एकदा तेवढी गोष्ट झाली की मग नंतर संपूर्ण वेळ त्याचा आणि देवाचा काहीही संबंध नाही. अशा प्रकारची ही सात्विक श्रद्धा मात्र नाही. परमार्थ प्रधान जी श्रद्धा आहे आणि सद्गुरूंवर असलेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी साधक फार तीव्र अशी जिज्ञासा क्रमाने प्राप्त करतो आणि त्या श्रद्धेपोटीच ती श्रद्धा तशीच कायम राहून त्या तीव्र जिज्ञासेची देखील शांती होऊन त्याला ज्ञान प्राप्त होतं. उपरम हे जे समाधी षटक सांगितलेलं आहे त्याच्यात जे साधन आहे तर त्याचं शास्त्रीय अर्थ, शास्त्रांमध्ये केलेला जो अर्थ आहे तर तो गृहादिकांचा मनतः केलेला त्याग असं सांगितलेलं आहे. पण हा जो उपरम म्हणजे त्याची उपरती ती परमार्थाच्या ठिकाणी अभिप्रेत आहे. मला तर हा अर्थ वाचत असताना शास्त्र ग्रंथातून नेहमी खटकतो. अशा करता खटकतो की मनतः गृहादिकांचा त्याग याच्यामध्ये एक निषेध आहे. उपवास या शब्दाचा अर्थ काय केला जातो? जसं खाण्यामध्ये बदल असा अर्थ अभिप्रेत नाही. तुम्ही काय एरवी खात असाल त्याच्याऐवजी साबुदाण्याची खिचडी खायची म्हणजे उपवास असा मुळीच अर्थ नाही. त्याला उपवास खरं म्हणतच नाही. तर उपवास हे जवळ बसणं, परमात्म्याच्या जवळ बसणं असं उपवासाचा खरा अर्थ आहे. तसं उपरती याचा अर्थ श्रद्धेय अशा उपनिषदांनी आणि सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्या ठिकाणी बुद्धी रममाण होणं, म्हणून गृहादिकाचा मनतः त्याग असू शकेल. म्हणून शास्त्रीय अर्थांकडे देखील आपल्याला आपण थोडंसं
चिकित्सक अंगाने पाहायला हरकत नाही. आणि तो गृहाधिकांचा मनतः त्याग हा अर्थ बाजूला न काढता, रद्दी न ठरवता, हा त्याग का, तर या कारणाकरता. अशा प्रकारे पुन्हा ज्या गोष्टीबद्दल आवड, प्रेम निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणीच अविचल राहणारी बुद्धी ही उपरती, नाहीतर रती याचा अर्थ बुद्धी असा आहेच, ही बुद्धी त्या ठिकाणी विराम पावणं, त्या ठिकाणी विश्रांती घेणं. आणि म्हणून गृहाधिक आहेत तर ते बाह्य लक्षण आहे. जसं वैराग्याचं बाह्य लक्षण विषय सेवन न करणं असा घेतला जातो, तसं उपरती याचंही बाह्य लक्षण शास्त्रांनी सांगितलं तसं गृहाधिकांचा अशा रीतीने त्याग असं होऊ शकतो. पण अंतरंग लक्षण मात्र सद्गुरूंचं जे वचन आहे तर त्या वचनाच्या ठिकाणी अत्यंत प्रीती निर्माण झाल्यामुळं गृहाधिक म्हणजे संसाराच्या ठिकाणी त्या तऱ्हेने त्यागवृत्ती किंवा अनिच्छा असा त्याचा अर्थ आहे. समाधान आणि तितिक्षा हे जे समाधी षटकातले अजून 2 गुण आहेत, हे 6 गुण एका समाधी एवढ्या साधनेमध्ये घेतलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर मुमुक्षत्व हे बहिरंग साधनेमध्ये मोडतं. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 योगी थोरलाही तत्वज्ञानी संत थोर कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मातृभक्तस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की